कराड तालुक्यात आज लाचखोरी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून चचेगाव येथील वारस नोंदीच्या कामासाठी 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चचेगाव येथील वारस नोंद मंजूर करून देण्यासाठी 2,500 रुपयांची मागणी करण्यात आली होती. संबंधित नागरिकांनी याबाबत सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विभागाने बुधवारी सापळा रचला. या सापळ्यात तलाठी अर्चना रामचंद्र गावडे या 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्या. अर्चना गावडे या मलकापूर येथील विश्रामनगर परिसरात रहिवासी आहेत. दरम्यान परिसरातील अनेक नागरिकांनीही विविध दाखल्यांसाठी पैसे घेतले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. रहिवासी दाखला तसेच इतर शासकीय दाखले मिळवण्यासाठी काही नागरिकांकडून 100, 200 ते 300 रुपयापर्यंत रक्कम घेतली जात असल्याची चर्चा परिसरात होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. आज झालेल्या कारवाईनंतर अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भ्रष्टाचाराविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शैला कोरडे आणि त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहे. सरकारी कार्यालयामधील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत स्पष्ट संदेश दिला आहे. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.